नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ बनवतोय आणि तो खास आपल्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीचा आहे. यामध्ये आपण ज्या काही नोट्स बनवतो, वेगवेगळ्या नोट्स आपण विद्यार्थ्यांसाठी बनवतो किंवा विद्यार्थी ज्या काही नोट्स अभ्यासतात, त्या नोट्स जर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला तर त्या नोट्स आपल्याला अगदी जास्त उपयुक्त पडू शकतात आणि म्हणून अशा प्रकारचं एक सॉफ्टवेअर मी तुम्हाला दाखवणार आहे. खरं तर हे गुगलनं तयार केलेलं एक AI टूल आहे आणि ज्याचं नाव आहे नोटबुक LM. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित हे गुगल टूल वापरलं असेल किंवा माहीत असेल, परंतु ज्यांना हे गुगल टूल माहीत नाही त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर आपण सर्वांनी या व्हिडिओचं थोडंसं शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा आणि त्याचा अभ्यास करावा. तर आपण सुरुवात करू या व्हिडिओबद्दल. तर सुरुवातीला मी आपल्याला काही स्लाईड्स दाखवणार आहे. या स्लाईड्समधनं या टूलबद्दल थोडीशी मी माहिती सांगणार आहे आणि त्यानंतर डायरेक्टली आपण हँड्स ऑन प्रॅक्टिस म्हणून हे गुगल टूल कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण आधी थोडीशी स्लाईड बघूया. तर हे गुगल टूल जे आहे नोटबुक LM, हे गुगलनं नवीन एक तयार केलेलं टूल आहे आणि थोडक्यात हा आपला रिसर्च असिस्टंट असा आहे. म्हणजे काय की जेव्हा आपण एखाद्या विषयावर अभ्यास करतो किंवा रिसर्च करतो तेव्हा आपण स्वतः एकटेच त्यावर आपला अभ्यास चालू असतो, परंतु आपल्याला अशा एका असिस्टंटची गरज असते की जो आपल्याला हा रिसर्च करताना अनेक प्रकारे मदत करू शकेल आणि म्हणून या गुगल टूलला आपण रिसर्च असिस्टंट असं म्हणू शकतो, पर्सनलाइज रिसर्च असिस्टंट. कारण हे जे टूल आहे हे आपल्याला अशा प्रकारे असिस्ट करत असतं. वेगवेगळी माहिती आपण जर त्याला पुरवली तर त्यावरून तो आपल्याला आपले वेगवेगळे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं तयार करून देतो. आपल्या नोट्स असतील त्या नोट्सचा तो थोडक्यात सारांश तयार करू शकतो किंवा त्याच्यावर तो प्रश्न उत्तरं तयार करून देऊ शकतो, क्विज तयार करून देऊ शकतो. आणि याच्या आणखीन काही गोष्टी खास आहेत ज्या तुम्हाला मी पुढे या व्हिडिओत दाखवणारच आहे. तर बघा, नोटबुक LM इज अ कटिंग एज AI टूल डेव्हलप बाय गुगल, स्पेशली डिझाईन टू मीट द नीड्स ऑफ बोथ स्टुडंट्स अँड एज्युकेटर्स. म्हणजे हे जे टूल आहे खास आपल्यासाठीच आहे, विद्यार्थी आणि आपल्या शिक्षकांसाठी. इट एनहान्सेस द एज्युकेशनल एक्सपिरियन्स थ्रू इट्स ॲडव्हान्स फीचर्स विच केटर टू अकॅडमिक रिक्वायरमेंट. आपल्याला ज्या काही आपल्या गरजा असतात अकॅडमिकमध्ये त्या सगळ्या पुरवण्याचं काम हे टूल आपल्याला करणार आहे. तर काय आहे नेमकं हे नोटबुक LM म्हणजे लँग्वेज मॉडेल. ओके, तर नोटबुक LM इज अ रिसर्च अँड नोट टेकिंग टूल डेव्हलप बाय गुगल लॅब्स. इट इज डिझाईन टू बी अन AI पॉवर्ड थिंकिंग पार्टनर. मग अशी मी ज्याप्रमाणे म्हणालो की तुमचा असिस्टंट असतो तो पर्सनलाइज असिस्टंट, त्याप्रमाणेच तो एक थिंकिंग पार्टनर आहे. म्हणजे तो स्वतः विचार करतो आणि तुम्हाला त्या पद्धतीने मदत करतो. For academic users, leveraging Google's Gemini models to help users interact with their documents and sources. आपण ज्याप्रमाणे आपली माहिती या टूलला पुरवणार आहोत त्यावरून तो अभ्यास करून आपल्याला त्यावर आपल्याला मदत करणार आहे. अनेकदा आपण काय करतो, आपल्याला जेव्हा गरज लागते तेव्हा आपण डायरेक्ट गुगल ओपन करतो आणि त्यावर आपली माहिती शोधत असतो. परंतु तसं न करता आपण जर नोटबुक LMचा वापर केला आणि आपल्याकडे जी माहिती आहे ती जर आपण दिली तर गुगलप्रमाणे तो व्हेग इन्फॉर्मेशन आपल्याला पुरवणार नाही, तर आपल्याच सोर्सवर तो अभ्यास करून रिसर्च करून आपल्याला हवी तशी तो माहिती जनरेट करू शकणार आहे. त्यामुळे अनलाईक जनरल पर्पज AI टूल लाईक ChatGPT और Gemini ॲप, नोटबुक LM's core function is to synthesize and analyze the specific information you provide rather than pulling from general web knowledge. आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे हे जे काही टूल आहे नोटबुक LM हे आपल्या माहितीच्या आधारावर आपल्याला परत प्रतिप्राप्ती करून देत असतो. म्हणजे आपल्याला ती माहिती व्यवस्थित कन्साइज रूपामध्ये पुरवत असतो. ओके, तर हे गुगल टूल जे आहे यामधून आपण आपल्याला जी काही माहिती हवी आहे ती आपण क्वेश्चन आन्सर स्वरूपात प्राप्त करू शकतो. त्यानंतर त्याची समरी बनवू शकतो. त्यानंतर त्यावर आपल्याला पॉडकास्ट तयार करता येऊ शकतं. आपण त्याचा व्हिडिओ बनवू शकतो. अशा अनेक प्रकारचे उपयोग या आपल्याला गुगल टूलवरून आपल्याला करता येऊ शकेल. तर यामध्ये आपण कोणकोणती माहिती देऊ शकतो बघा. आत्ता आपण अकॅडमिकमध्ये काम करतो, त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याकडे असतात, ई बुक्स असतात.
ई नोट्स असतात. ओके, त्यानंतर आपण हाती लिहिलेल्या काही नोट्स असतील, आपल्याकडे PDF असतील, अशा वेगवेगळ्या सोर्सेसचा उपयोग करून आपण आपल्याला ही माहिती या गुगल टूलला पुरवायची असते. त्यानंतर आपण अनेक प्रकारच्या वेबसाईटचा देखील अभ्यास करत असतो. अनेक प्रकारच्या वेबसाईटवर जाऊन आपण माहिती गोळा करत असतो. तर या वेबसाईटची लिंक देखील आपण यामध्ये पुरवू शकतो. त्यानंतर आपल्याकडे काही ऑडिओ बुक्स असतील, ऑडिओ फाईल्स असतील, वेब URLs म्हणजे व्हिडिओ लिंक्स असतील किंवा गुगल लिंक्स असतील, गुगल डॉक्स असतील, स्लाईड्स असतील, PPT असतील, अशा अनेक प्रकारच्या सोर्सेसचा वापर करून आपण ह्या गुगल टूलचा वापर करू शकणार आहोत. ओके, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे यामधून आपण समरायझेशन करू शकतो. म्हणजे आपण ज्या काही नोट्स देणार आहोत विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थी जरी देखील काही हे नोट्स अभ्यासणार आहेत, तर त्या नोट्सचं थोडक्यात ते समराईज करू शकतात. एखादी मोठी डिटेलमध्ये नोट असेल किंवा एखादं मोठं पुस्तक असेल, तर ते पुस्तक आपल्याला थोडक्यात समराईज करून घेता येऊ शकतं. त्यानंतर आपण त्याच्यावर प्रश्न आणि उत्तर, जनरली आपण उत्तर आपल्याला माहीत असतात, परंतु प्रश्न कसे तयार करायचे, शिक्षकांसाठी हा प्रश्न असतो की क्विज कशी तयार करायची. तर क्विज करताना आपल्याला क्वेश्चन्स कसे तयार करायचे हा प्रश्न असतो, आणि त्यामुळे हे क्वेश्चन्स देखील हे ॲप आपल्याला तयार करून देणार आहे. त्यानंतर माइंड मॅप म्हणजे काय, की आपण जेव्हा एखाद्या नोट्स तयार करतो तेव्हा आपण मुद्देसूद आपण माहिती देत असतो, म्हणजे मुद्दे तयार करत असतो, टॉपिक्स तयार करत असतो. टॉपिक त्यानंतर सब टॉपिक्स, तर अशा प्रकारचे हे टॉपिक्स तयार करण्याचं काम देखील हे ॲप आपल्याला करून देऊ शकतं. तर त्याला आपण माइंड मॅप असं म्हणतो. ते कसं करणार आहोत त्यानंतर आपण बघूया. तर हे चित्र जे आहे, 2 बोलकी चित्र आहेत. यामध्ये बघा आपल्याला ट्रॅडिशनल लर्निंग सिस्टीम दाखवली आहे, आणि त्यानंतर आत्ताची जी काही इंटरॅक्टिव्ह लर्निंग आहे त्या पद्धतीची सिस्टीम आपल्याला थोडक्यात इथे दिसते. एका चित्रात फक्त आपल्याला वर्गात कोणी दिसत नाही आहे, फक्त विद्यार्थी बसलेत, आणि दुसऱ्या चित्रामध्ये मात्र IT कम्प्युटरचा लॅब वापर करून हे आपल्याला लर्निंग सिस्टीम दाखवता येते. ओके, तर आपल्याला काय काय यामध्ये करायचं आहे ते तर इथे मी सांगितलंच आहे मगाशी. त्याप्रमाणे वेगवेगळ्या क्विजेस करता येतील, एसेज, क्वेश्चन्स, आन्सर्स आपल्याला करता येतील. त्यानंतर आपल्याला ऑटो जनरेटेड समरीज फॉर क्विक ओव्हरव्ह्यूज ऑफ टॉपिक, म्हणजे एखाद्या टॉपिकवर आपल्याला समरी तयार करता येऊ शकते. त्यानंतर पॉडकास्ट करता येऊ शकतं. जसं एका म्हणजे स्टुडिओमध्ये होस्ट बसलेले आहेत आणि ते एकमेकाशी या विषयावर डिस्कस करत आहेत, आणि तेही आपल्या भाषेमध्ये, म्हणजे मराठीत असेल किंवा हिंदीत असेल, तर आपल्या मातृभाषेमध्ये देखील आपल्याला हे पॉडकास्ट ऐकवता येऊ शकतं. जसं की एखादं पुस्तक असेल तर ते पुस्तक आपण प्रवासामध्ये वाचू शकत नाही, तर आपण ते ऐकू देखील शकतो, आणि ते या ॲपच्या मदतीने. आणि व्हिडिओ देखील आपल्याला या नोट्सचे तयार करता येऊ शकतात. तर आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्टली हे गुगल टूल कसं वापरायचं आहे हे आता आपण बघणार आहोत. एक प्रकारची एक क्रांती या टूलमुळे होणार आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये. आणि खरोखर हे जे टूल गुगलनं बनवलेलं आहे ते मी स्वतः वापरले, आणि मलाही असं वाटलं की आपण इतरांना सांगावं. खरोखर त्याचा उपयोग आपल्याला मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर ठीक आहे, आपण बघूया. गुगलनं हे टूल बनवताना एक वाक्य सांगितलं की थिंक स्मार्टर नॉट हार्डर, म्हणजे तुम्ही स्मार्टप्रमाणे विचार करा, हार्ड वर्क करू नका. अशा पद्धतीचं या टूलचा एक ब्रीदवाक्य आहे, आणि त्यामुळे आपण बघूया हे टूल नेमकं कसं असतं. तर हे टूल वापरण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला गुगलला जायचं आहे. गुगलला गेल्यानंतर तुम्हाला फक्त इथे नोटबुक LM असं टाईप करायचं आहे, आणि फ्री टूल आहे हे. कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथे वर्गणी द्यावी लागत नाही, सबस्क्रिप्शन घ्यावे लागत नाही. त्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात हे आपल्याला टूल वापरता येऊ शकतं कोणतेही पैसे न देता. तर गुगल नोटबुक LM वर आपल्याला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर इथे जर साइन इन असेल तर तुम्हाला साइन इन करायचं आहे. मी ऑलरेडी साइन इन आहे त्यामुळे मला तो ऑप्शन आला नाही, परंतु जर पहिल्यांदा वापरत असू आपण तर तुम्हाला प्रथम इथे साइन इन करावं लागतं. आपलं जे काही गुगल अकाउंट आहे त्या गुगल अकाउंटनं तुम्हाला साइन इन व्हायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ट्राय नोटबुकवर क्लिक करायचं आहे. आता इथे त्यांनी बाय डिफॉल्ट काही सोर्सेस दाखवलेले आहेत, परंतु आपल्याला सुरुवात करायची आहे तर आपण पहिल्यांदा इथे क्रिएट न्यू नोटबुकवर क्लिक करायचं आपल्याला. क्रिएट नोटबुकवर गेल्यानंतर आपल्याला समोरच्या विंडोवर काही ऑप्शन्स दिसत आहेत की सुरुवातीला तुम्हाला जे अपलोड करायचं आहे, म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या काही नोट्स इथे अपलोड करायच्या असतात. विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांनी आपली जी काही पुस्तकं असतील ई बुक स्वरूपात किंवा काही फोटो असतील त्यांच्याकडे, काही PDF असतील किंवा काही PPTs असतील तर त्या तुम्हाला इथे अपलोड करायच्या आहेत. शिक्षकांना देखील आपल्या नोट्स असतील किंवा पुस्तकं असतील किंवा काही तुमच्याकडे जे रीडिंग मटेरियल असेल ते तुम्हाला सोप्या भाषेत करून घ्यायचं असेल, इंग्रजी असेल तर मराठीत करून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला ॲनालाइज करायचं असेल किंवा तुम्हाला ऑडिओ स्वरूपात ते ऐकायचं असेल, त्यासाठी हे ऑप्शन्स आहेत. तर तुम्हाला हे इथून अपलोड करायचे. जर तुमच्याकडे गुगल डॉक्स असेल, गुगल ड्राईव्हवर काय असेल, स्लाईड्स असतील किंवा तुम्हाला एका वेबसाईटची लिंक द्यायची असेल, यूट्यूबवरचा एखादा व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये ॲनालाइज करून हवं असेल तर तुम्हाला इथून ते करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे काही टेक्स्ट असेल तर ते देखील तुम्ही इथे कॉपी टेक्स्ट पेस्ट करू शकता. तर आत्ता बघूया आपण एक उदाहरण. माझ्याकडे तुम्हाला मी दाखवतो. माझ्याकडे एक ई-बुक आहे, सचिन तेंडुलकर प्लेइंग इट माय वे, अशा प्रकारचं एक ऑटोबायोग्राफी आहे त्यांची, सचिन तेंडुलकर यांची, आणि ती मला याच्यावर अपलोड करायची आणि त्याच्यावर आपल्याला काय काय प्रयोग करून घेता येतात बघूया. तर त्यासाठी मी इथून अपलोड करणार आहे. ओके, आता ही PDF किंवा हे ई-बुक मी अपलोड केल्यानंतर सोर्सेसमधून ते तुम्हाला अपलोड होतो आहे असं दिसतं आहे. म्हणजे तुम्ही एका वेळेला 50 सोर्सेस इथे अपलोड करू शकता. म्हणजे काय की तुम्हाला एका विषयावर एक थरो अभ्यास करायचा आहे, रिसर्च करायचा आहे, तर तुम्ही केवळ एका PDF वर आधारित नसता तर तुम्हाला अनेक प्रकारच्या PDF किंवा अनेक प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करता येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला इथून ॲड करत 50 सोर्सेस तुम्ही इथून अपलोड करू शकता आणि या 50 सोर्सेसमधून तो रिसर्च करून, अभ्यास करून तुम्हाला माहिती पुरवणार आहे. ओके, तर बघा, पहिला सोर्स मी इथे पुरवला, तेंडुलकर यांची PDF मी इथे अपलोड केली आणि लगेच मला इथे त्यांनी त्याच्या ज्या काही नोट्स आहेत त्या तयार करून दाखवल्यात. पुस्तक इंग्रजीमध्ये आहे परंतु इथे लगेच मराठीमध्ये ते ट्रान्सलेट झालं आहे. आता हे कसं झालं तर इथे सेटिंगमध्ये पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे आणि सेटिंगमध्ये आपण आउटपुट लँग्वेज जी आहे ती आपण इथे कुठलीही निवडू शकतो. आपल्याला ज्या भाषेत आपल्याला हे ट्रान्सलेशन हवं आहे ती भाषा आपण इथे निवडू शकतो. बघा, इथे जवळपास 60-65 भाषा आहेत. त्यापैकी आपण मराठी निवडू शकतो, हिंदी निवडू शकतो, इंग्रजी निवडू शकतो, कोकणी, कुठलीही भाषा आपण ही निवडू शकतो. तर मी मराठी निवडलेली आहे आणि त्यामुळे इथे मराठीमध्ये हे ट्रान्सलेशन दिसतं आहे. ओके, तर आता बघा, तेंडुलकर यांचं जे चरित्र आहे, माझी कथा, सचिन तेंडुलकरचे क्रिकेट जीवन, अशा पद्धतीने हे ट्रान्सलेशन झालेलं आहे. आता ही नोट्स जी आहे ही खूप मोठी आहे आणि तुम्ही इथे ट्रान्सलेशन करून देखील सेव्ह करून घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला याच्यावर ॲटोमॅटिक काही प्रश्न तयार झालेले दिसत आहेत बघा खाली. हे संपूर्ण पुस्तक तुम्हाला इथे आतमध्ये किंवा अपलोड झालेलं दिसतं आहे. त्यानंतर त्याचे वेगवेगळे मुद्दे तुम्हाला इथे दिसून येतील. क्रिकेट जर्नी, तेंडुलकरांची क्रिकेट जर्नी तुम्हाला इथे या मुद्द्यामध्ये वाचायला मिळू शकते. थोडासा रिसर्च करतो आहे त्यामुळे थोडासा वेळ घेतो, 1-2 मिनटं फक्त लागतात काही गोष्टींना, तर तेवढं मात्र आपण थोडंसं पेशन्स ठेवायचं आहे. बघा, सचिन तेंडुलकरचा क्रिकेट प्रवास, इथून तुम्हाला या मुद्द्यामधून ही माहिती मिळू शकते.
ठीक आहे. ओके. तर आता हे झाल्यानंतर तुम्हाला खाली प्रश्न तयार होतात लगेच. तुम्ही इथून हे प्रश्न देखील विचारू शकता, की समजा मी एक प्रश्न विचारतो, याला बघूया उत्तर येते का. तेंडुलकर आपले काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक असतील तर आपण जर एखादं ॲप घेतलं ग्रामरली वगैरे तर तो ॲटोमॅटिक दुरुस्त्या सुचवतो आपल्याला. तर बघूया, तेंडुलकरांचं लग्न कधी झालं असा आपण एक प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं आहे का बघूया. बघा, सचिन तेंडुलकर यांचं लग्न 25 मे 1995 रोजी झाले. आता तुम्ही म्हणाल की हा प्रश्न मी गुगलला विचारला तर गुगल देखील मला सांगू शकेल, परंतु गुगलमध्ये आणि नोटबुक एलमध्ये हा फरक आहे स्पेसिफिक, की गुगल हा आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे कुठूनही शोधून देतो आणि त्याच्यावर आपण विसंबून राहू शकत नाही. कारण तो जे उत्तर देतो ते एक प्रकारे अंदाजे उत्तर देतो किंवा कुठल्या तरी सोर्सेसचं उत्तर घेऊन तो आपल्याला देतो. परंतु इथे तसं नाही आहे. इथे आपण त्याला सोर्स पुरवला आहे आणि त्याच्यातनं तो उत्तर आपल्याला शोधून देतो आहे. हा फरक, बेसिक फरक याच्यामध्ये आहे. तर हे कन्फर्म उत्तर आहे की तेंडुलकर यांचं लग्न 25 मे 1995 रोजी झालं आणि ते अंजली यांच्याशी झालं, कसं झालं वगैरे सगळ्या गोष्टी ती इथे दाखवते आपल्याला. ठीक आहे. तर त्यानंतर बघा, आणखीन काही प्रश्न खाली आलेले आहेत, ते ॲटोमॅटिक जनरेट झालेले आहेत आणि त्याचं उत्तर देखील आपण इथून मिळवू शकतो. भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला? हे सगळे प्रश्न आणि हे सगळी उत्तरं या पुस्तकातूनच घेतलेली आहेत, एवढं मात्र नक्की आहे. हे उत्तर कुठूनही गुगलवरनं शोधून काढलेलं नाही आहे, लक्षात ठेवा. फक्त हे उत्तर त्या पुस्तकातूनच या गुगल नोटबुकनं घेतलेलं आहे. ओके. तर इथपर्यंतचा भाग काढल्यानंतर आता आपण पुढे बघूया. आपल्याला या पुस्तकाचं समजा ऑडिओ रूपांतर ऐकायचं आहे, तर आपल्याला इथे 4 ऑप्शन्स आहेत बघा. ऑडिओ व्ह्यू ओव्हरव्ह्यू, व्हिडिओ ओव्हरव्ह्यू, माइंड मॅप आणि रिपोर्ट्स. तर या ऑप्शनचा देखील खूप महत्त्वाचा सहभाग याच्यामध्ये आहे. आपण जर बघितलं सुरुवातीला ऑडिओ ओव्हरव्ह्यू घेतला आपण याचा, तर ज्याप्रमाणे एका स्टुडिओमध्ये 2 व्यक्ती एखाद्या गोष्टीवर चर्चा करतात आणि आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये, जरी इंग्रजी पुस्तक असलं तरी मराठीत ती चर्चा आपल्याला ऐकायची असेल तर ती देखील इथे जनरेट होते. फक्त जनरेट व्हायला 2 मिनटं लागतात, आपण तेवढं थांबायचं. त्यानंतर व्हिडिओ देखील या पुस्तकाचा आपण तयार करू शकतो, आपण तोही बघूया. दोन्ही गोष्टी तयार होत आहेत. ती तयार होईपर्यंत आपण पुढची गोष्ट बघूया, ती म्हणजे माइंड मॅप. माइंड मॅप म्हणजे काय, की मगाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्या विषयावर जर आपल्याला टॉपिक आणि सब टॉपिक तयार करायचे असतील, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारचा माइंड मॅप हा खूप उपयोगी ठरू शकतो आणि तो माइंड मॅप आपण इथून तयार करू शकतो. ओके, तो तयार होतो आहे. त्यानंतर आपण रिपोर्ट्समध्ये जर बघितलं तर काय काय बघा. ब्रीफिंग डॉक्युमेंट म्हणजे आपण जो डॉक्युमेंट त्याला पुरवलेलं आहे त्याचं ब्रीफिंग तयार करून देण्याचं काम इथे आपल्याला करता येऊ शकतं. त्यानंतर स्टडी गाईड जो ऑप्शन आहे तो म्हणजे काय, की संपूर्ण डॉक्युमेंटचं सिस्टमॅटिकली एक स्टडी गाईड आपल्याला हे टूल करून देतं. तर ते कशा पद्धतीने करेल ते देखील आपण बघूया. त्यानंतर एफ ए क्यू म्हणजे या सगळ्या टॉपिकवर प्रश्न आणि उत्तरं हे गुगल नोटबुक आपल्याला करून देणार आहे. वेगवेगळे प्रश्न तयार करून त्याची उत्तरं देखील तो आपल्याला लिहून देणार आहे. ठीक आहे. त्यानंतर टाईमलाईन हे देखील खूप महत्त्वाचं एक ऑप्शन आहे. म्हणजे काय, की आपण जर इतिहासाचा अभ्यासक असू किंवा इतिहासाचे विद्यार्थी असू किंवा आणखीन कुठल्याही विषयातले अभ्यासक असू, तर आपल्याला अनेक प्रकारचे सणावळ्या लक्षात ठेवाव्या लागतात. म्हणजे या वर्षी हे झालं, त्या वर्षी ते झालं, अशा जर गोष्टी असतील तर आपल्याला या ऑप्शनचा उपयोग जास्त होऊ शकतो. आता समजा या पुस्तकामध्ये हे जे पुस्तक आहे तेंडुलकरांचं, वेगवेगळे रेकॉर्ड्स याच्यामध्ये आहेत. तर कुठल्या वर्षी काय रेकॉर्ड झालं हे सगळं आपल्याला ऐकायचं असेल किंवा वाचायचं असेल तर आपल्याला हा ऑप्शन खूप महत्त्वाचा ठरेल. इतिहासाचं पुस्तक असेल तर कुठल्या वर्षी कुठली घटना घडली हे देखील आपल्याला या ऑप्शनमधनं खूप महत्त्वाचं याची मदत होऊ शकते. त्या बघूया आपण, याचा देखील आपण वापर करूया. ओके. आता हे सगळे ऑप्शन तयार होत आहेत. आपण त्यातलं एक झालेलं आहे बघा, सचिन तेंडुलकर जीवनगाथा, आपण बघूया. म्हणजे जो माइंड मॅप आहे तो माइंड मॅप तयार झालेला आहे. ओके.
तर बघा हा माइंड मॅप किती उपयोगीचा असतो बघा. आता तेंडुलकर यांचं जीवन आणि क्रिकेट यामध्ये सुरुवातीला जो ऑप्शन आहे तो म्हणजे थोडंसं मोठं करतो, बालपण आणि कुटुंब. आता याच्यामध्ये बघा बालपण आणि कुटुंबामध्ये जन्म आणि पार्श्वभूमी, त्यानंतर त्यांचे पालक, त्यांची भावंडं, त्यानंतर लहानपणातील त्यांच्या काही आठवणी, त्यानंतर त्यांचं संगीत प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत बघा. जन्म आणि पार्श्वभूमी कुठे जन्म झाला आहे, मुंबईला बांद्र्याला. त्यानंतर पुढच्या काही गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत. पालकमध्ये कोणकोण त्यांचे नातेवाईक आहेत ते सगळं इथे दाखवलेलं आहे. वडिलांचं निधन कधी झालं, भावंडं त्यांची कोण कोण आहेत ती इथं दाखवलेली आहे. म्हणजे अतिशय एक व्यवस्थितरित्या किंवा एखादा ग्राफ जसं दाखवतात किंवा एखादं सब टॉपिक जसं आपण तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे दाखवलेलं आहे आणि आपल्याला ते लक्षात ठेवायला खूप छान प्रकारे मदत करू शकतं. आणि हे सगळं आपल्याला सेव्ह करून देखील घेता येतं, डाउनलोड करता येतं. ओके, तर अशा पद्धतीने हा माइंड मॅप बघा. 2003चा जो विश्वकप झाला त्याच्यामधल्या काही घटना त्यांनी दाखवलेल्या आहेत. पाकिस्तान दौरा 2004 साली, त्यामध्ये काय काय झालं ते दाखवले. त्यानंतर टेनिस एल्बो त्यांना झाला होता 2004 साली, त्यावर काय काय त्यांनी दाखवलेली माहिती बघा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी माइंड मॅपमध्ये आपल्याला घेता येऊ शकतात आणि हा माइंड मॅप आपल्याला खूप उपयोगी पडू शकतो. ठीक आहे, तर हा एक ऑप्शन झाला माइंड मॅपचा. त्यानंतर पुढचा ऑप्शन बघूया जो तयार झाला आहे तो म्हणजे नोट्स. ओके, त्यांनी ते काय सांगितलं आहे, आय कॅनॉट प्रोव्हाइड द आउटपुट इन मराठी, माय पर्पज इज टू असिस्ट युजर्स इन इंग्लिश. म्हणजे हा मराठीत हे डॉक्युमेंट तो ट्रान्सलेट करू शकला नाही. मला कळत नाही कारण मी याच्या आधी जे केलं होतं त्यामध्ये त्याने ते ट्रान्सलेट करून दाखवलं होतं, परंतु आता कदाचित त्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल. परंतु आपण पुन्हा एकदा जर प्रयत्न केला तर ते मात्र आपल्याला होऊ शकतं. आपण परत एकदा बघूया. ब्रीफिंग डॉक्युमेंट आपण बघूया. ओके, ब्रीफिंग झालेलं आहे. ओके, पुन्हा तोच ऑप्शन आहे की मराठीमध्ये तो करून देऊ शकत नाही. ठीक आहे, परंतु आपण जर त्याला म्हणालो की याचा इंग्रजीमध्ये मला ब्रीफिंग करून दे तर मात्र तो आपल्याला करून देऊ शकणार आहे. आपण ती इथून इंग्रजी भाषा निवडूया. आता आपण इंग्रजीमध्ये त्याचं ब्रीफिंग करणार आहोत. या पुस्तकाचं बघूया होतं का. ते होईपर्यंत आपण आणखीन एक ऑप्शन बघूया, FAQ. म्हणजे या विषयावर आपल्याला FAQs तयार करायचे आहेत. ब्रीफिंग झालेले आहे, बघूया आपण इंग्रजीमध्ये ब्रीफिंग बघा. अशा पद्धतीने एकदम सिस्टमॅटिकली त्यांनी ब्रीफिंग तयार केलेलं आहे. मुद्देसूद प्रत्येक पॉईंटनुसार त्यांनी ही माहिती तयार करून आपल्याला दिलेली आहे, जी तयार करायला आपल्याला खूप वेळ लागला असता आणि त्यांनी ते एकदम रेडीमेड पद्धतीने तयार करून दिलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्या अभ्यासासाठी सेव्ह करून घेऊ शकतो.
FAQ देखील बघा त्यांनी तयार केलेत, क्वेश्चन्स अँड आन्सर्स त्यांनी तयार केलेत. आपल्याला हे मराठीत हवं असेल तर आपण गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने मराठीत देखील करू शकतो, किंवा इथे देखील आपण पुन्हा एकदा जाऊन आउटपुटमध्ये जाऊन आपण मराठी भाषा सिलेक्ट करू शकतो. ओके, पुन्हा एकदा जर आपण रिपोर्टमध्ये जाऊन FAQ तयार केल्या तर पुन्हा मराठीत देखील त्या तयार होतील. बघूया. बघा, मराठीमध्ये FAQ तयार झाली आहे. प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये हे संपूर्ण टेक्स्ट आपल्यासमोर आलेलं आहे, आणि जे करायला आपल्याला खूप वेळ लागला असता. खरं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही कन्सेप्टच अशी आहे की जिथे मानवी मेंदू काम करण्यासाठी त्याला अनेक प्रकारचा वेळ द्यावा लागतो, त्यानंतर कष्ट घ्यावे लागतात. तर हे काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतो. हे जिथे मानवी मेंदू थकतो त्याच्या पुढे जाऊन काम करणारं हे टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे आपण याचा वापर केला तर आपण आपल्या कामामध्ये खूप प्रकारे प्रगती करू शकतो, किंवा आपलं काम अधिक प्रकारे सोपं करू शकतो. आणि म्हणून आपण अशा पद्धतींच्या टेक्नॉलॉजीचा नक्कीच वापर केला पाहिजे की जी टेक्नॉलॉजी आपल्याला अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं हे ॲप आपण वापरलं पाहिजे असं मला वाटतं आहे. तर बघूया, ऑडिओ तयार झाला असेल तर आपण तो ऐकूया. अजून तो ऑडिओ तयार होतो आहे, कदाचित 1 मिनिट लागू शकतो अजून. येस, आता आपण बघूया, याचं पॉडकास्ट तयार झालेलं आहे. नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाच्या आयुष्यात डोकावणार आहोत ज्यांचं नाव घेतलं तरी अनेकांना स्फुरण चढतं. सचिन तेंडुलकर. त्यांच्या प्लेइंग इट माय वे या पुस्तकातील काही खास पैलूंवर आपण आज बोलणार आहोत. अगदी. आपल्याकडे या पुस्तकातले काही निवडक भाग आहेत, पण आपला उद्देश फक्त घटना सांगणं नाहीये. बरोबर. तर त्यामागचा माणूस, त्याची जडणघडण, त्याचे संघर्ष आणि काही असे किस्से जे फारसे माहीत नाहीत लोकांना. म्हणजे मैदाना पलीकडचा सचिन कसा होता हे बघायचा प्रयत्न आहे. बरोबर. म्हणजे फक्त रेकॉर्ड्स आणि आकडे नाहीत, तर त्या मागची गोष्ट. चला तर मग या माहितीत जरा खोलवर शिरूया, बघूया काय काय सापडतंय. सचिन सुरुवातीलाच म्हणतात की त्यांना काही सनसनाटी नको आहे, म्हणजे प्रामाणिक राहायचं आहे. हो. अगदी शेवटच्या भाषणावेळी सुद्धा ते आठवणतंय, विराट कोहलीनं त्यांना आठवण करून दिली होती खेळपट्टीला वंदन करायची. तो क्षण किती महत्त्वाचा होता. हो, आणि ते हेही मान्य करतात की सगळंच काही सांगता येत नाही पुस्तकात, काही गोष्टी खास. ओके, तर आपण ऐकलं की किती छान पद्धतीने अगदी मराठीमध्ये हे दोन्ही व्यक्ती आपल्याशी बोलत आहेत. आपल्याशी म्हणजे इन केस एक पॉडकास्ट आपण ऐकत आहोत, आणि ज्या पद्धतीचं आपल्याकडे नोट उपलब्ध आहे, आपल्याकडे ज्या नोट्स आहेत त्या नोट्सवर हे पॉडकास्ट त्यांनी तयार केलेलं आहे. आणि अतिशय छान पद्धतीचं हे पॉडकास्ट आहे. आपण प्रवासामध्ये ऐकू शकतो, किंवा आपण रात्री झोपण्यापूर्वी देखील हे आपण पॉडकास्ट ऐकू शकतो. तर अशा पद्धतीचं एक छान ॲप आपण बघतो आहे. त्यानंतर आपण बघूया की आपण जर टाईमलाईनचा वापर करून या पुस्तकातनं काही आकडेवारी किंवा काही सनावळे आपण काढता येऊ शकतात का, आपण बघूया. तर बघा, टाईमलाईन या ऑप्शनच्या मदतीने आपण वेगवेगळ्या घटना कधी घडलेल्या आहेत तेंडुलकरांच्या जीवनामध्ये हे आपण बघू शकतो. 1971 पासून, म्हणजे अगदी त्यांच्या जन्मापासून त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहेत. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी हे ॲप खूपच महत्त्वाचं आहे. खरं तर हे सर्वांसाठीच ॲप महत्त्वाचं आहे.
जे कोणी अकॅडमिकमध्ये काम करतात त्या सगळ्यांसाठी हे ॲप खूप महत्त्वाचं आहे आणि आपण नक्कीच या ॲपचा आपल्या दैनंदिन टीचिंग लर्निंगमध्ये वापर करावा असं मला खरंच मनापासून वाटतं आणि म्हणून मी याच्यावर हा व्हिडिओ करायचं ठरवलं. ओके, अशा पद्धतीने डिटेल त्यांनी टाईमलाईनचा वापर करून आपल्याला हे सगळं करून दाखवलेलं आहे. तर शेवटी आपण बघतोय यावर व्हिडिओ. आपण जे काही नोट्स पुरवलेले आहेत त्या नोट्सवर व्हिडिओ देखील तयार झालेला आहे बघा. All right, let's get into it. Today, we're taking a deep dive into the story of a genuine sporting legend, Sachin Tendulkar, through his own words. We're going to explore the journey of the man who, for 24 years, carried the hopes of 1 billion people on his shoulders. But this isn't just about the trophies and the triumphs. It's about the struggle, the self-doubt, and the moments that nearly broke him. You know, we have to start with this sound, this chant, because it's so much more than just a name. For an entire country, it was basically a prayer, a roar of hope every single time he walked out to bat. As he said in his farewell speech, ओके, हा व्हिडिओ आपण डाउनलोड देखील करू शकतो. त्यानंतर इथून आपण तो शेअर देखील करू शकतो आपल्या सहकाऱ्यांना किंवा मित्रांना. तर अशा पद्धतीने कुठलाही ऑडिओ किंवा व्हिडिओ आपण यातून शेअर करू शकतो. त्यामुळे कोलॅबोरेशन हे देखील खूप छान याच्यामध्ये आपल्याला करता येऊ शकतं. तर हे फक्त एका सोर्सवरून आपण एवढी माहिती जनरेट केलेली आहे. अशा पद्धतीचे आपण एकूण 50 सोर्सेस इथे अपलोड करू शकतो. त्याच पद्धतीने 5 लाख शब्द आपण इथून अपलोड करू शकतो. म्हणजे खूप मोठी मर्यादा आपल्याला इथे दिलेली आहे गुगलला आणि आपण त्याचा वापर करून या गुगल टूलचा वापर करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं फक्त पुस्तकांचं. आपण समजा आपल्याला एखादी वेबसाईट माहिती आहे किंवा एखादी PPT आपल्याकडे आहे आणि PPTचा देखील आपल्याला अशाच पद्धतीने वापर करायचा आहे, तर ते देखील आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला पुन्हा बॅकला जायचं आहे आणि इथून क्रिएट न्यूमध्ये परत जायचं आहे आपल्याला आणि इथून पुन्हा जे काय आपल्याला अपलोड करायचं आहे ते आपण करू शकतो. समजा मी आता एक उदाहरण तुम्हाला दाखवतो. आपल्या कॉलेजची वेबसाईट आहे आणि या कॉलेजच्या वेबसाईटचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तर आपण कसं करू शकतो बघा. ही लायब्ररीची वेबसाईट आहे समजा. ठीक आहे, मी लायब्ररीच्या वेबसाईटचा आपण बघूया थोडक्यामध्ये अभ्यास कसा करता येईल. आता त्यासाठी मला ही फक्त लिंक कॉपी करायची आहे. कॉलेजच्या लायब्ररीच्या वेबसाईटला जाऊन ही जी काही लिंक आहे वरची URL ती फक्त मला कॉपी करायची आहे. त्यानंतर इथे अपलोडमध्ये गेल्यानंतर खाली जो ऑप्शन आहे लिंक, वेबसाईट, इथे मला ती लिंक पेस्ट करायची आहे फक्त आणि इन्सर्ट म्हणायचं आहे. आता पूर्ण मराठीमध्ये या वेबसाईटची माहिती इथे तुम्हाला झालेली दिसेल. हे एक मी जस्ट उदाहरण दाखवतो आहे. लायब्ररीची वेबसाईट दाखवायची म्हणून नाही, तर एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो आहे की कुठल्याही वेबसाईटचा आपण कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो. आता वेबसाईटची लिंक अपलोड झाली आहे. माहिती देखील सगळी आपल्याला इथे तयार झालेली दिसते. वेगवेगळी माहिती इथे जनरेट झालेली बघा. ग्रंथालय संग्रह आपण बघू शकतो मराठीमध्ये काय काय आपल्याकडे आहे. आणि ही सगळी माहिती आपण पुरवलेल्या सोर्सेसवर आधारित आहे आणि कुठल्याही प्रकारची वेग माहिती आपल्याला इथे दिसत नाही आहे किंवा कुठलीही अंदाजी माहिती तो पुरवत नाही. जी फॅक्ट आहे तीच तो आपल्याला दाखवतो आहे ही माहिती. त्यानंतर खाली ऑटोमॅटिकली काही प्रश्न तयार झाले, त्या प्रश्नांची उत्तर देखील आपण इथे बघू शकतो. ग्रंथालय संग्रह किती मोठा आहे आणि त्यात कोणती प्रमुख सामग्री आहे हे बघा. अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही वेबसाईट इथे जाऊन अभ्यासू शकता. याच्यावर आपण ऑडिओ ओव्हरव्ह्यू देखील करू शकता. ऑडिओ पॉडकास्ट जो असतो तो देखील आपण इथे ऐकू शकतो. त्यानंतर माइंड मॅप देखील आपण त्याचा करू शकतो. ज्या पद्धतीने मग अशी सगळी माहिती आपण एका पुस्तकाची बघितली तशीच माहिती आपल्याला इथे एका वेबसाईटची देखील पाहता येऊ शकते. बघा माइंड मॅप तयार झाला आहे. ओके,
त्यामध्ये बघूया ग्रंथालयाची माहिती. भौतिक मांडणी कशी आहे, ग्रंथालय नियम कोणते कोणते आहेत, ग्रंथालयाची प्रतिमा म्हणजे फोटो कोणते कोणते आहेत, मिशन आणि उद्दिष्टे. ओके, अशा पद्धतीने ही माहिती आपण वेबसाईटवरनं माहिती घेऊ शकतो. ओके, यातून देखील आपण ब्रीफिंग बघू शकतो. या सगळ्या वेबसाईटचं ब्रीफ करू शकतो. त्याचा आपण स्टडी गाईड म्हणून देखील उपयोग करू शकतो. प्रश्न आणि उत्तरं काढू शकतो त्याच्यावरून. त्यानंतर टाईमलाईनचा वापर करून आपण वेगवेगळ्या वर्षी कोणत्या कोणत्या घटना घडल्यात, कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज झाल्यात, हे देखील आपण विस्तृतपणे यातून पाहू शकतो. ओके, हे तयार होते तोपर्यंत आपण आणखीन एक बघूया. ज्या पद्धतीने मी एक पुस्तक अपलोड करून दाखवलं, एक वेबसाईट अपलोड करून दाखवली, त्याचप्रमाणे एखादा यूट्यूबचा व्हिडिओ असेल तर तो यूट्यूबचा व्हिडिओ देखील आपण याच्यावरनं विश्लेषण करून बघू शकतो. उदाहरणार्थ एखादा व्हिडिओ आपण बघूया. किंवा आपण NPTEL याच्यावर काही व्हिडिओ आहेत का बघूया. हाऊ डज NPTEL सर्टिफिकेशन वर्क, हा एक व्हिडिओ आहे 8 मिनिटांचा. आता मला काय करायचं आहे, We offer more than 1,000. या व्हिडिओची फक्त जी लिंक आहे ती मला कॉपी करायची आहे आणि ती मला क्रिएट न्यू नोटबुकमध्ये अपलोड करायची आहे. यूट्यूब लिंक म्हणून ती इथे मला पेस्ट करायची. इन्सर्ट. आता मी जो इंग्रजीमध्ये व्हिडिओ आहे त्याचं मला मराठीमध्ये सगळी इथे माहिती दिसणार आहे. बघा, NPTEL प्रमाणपत्र कसे तयार करते. अभ्यासक्रम घटक कोणते असतात, असाइनमेंट्स कशा पद्धतीचे असतात, त्यानंतर स्वयं पोर्टल कशा पद्धतीने काम करतं, या सगळ्या गोष्टी मला इथे मराठीमध्ये आता तयार झालेल्या दिसत आहेत. त्याच्यावरचे काही प्रश्न देखील इथे तयार झालेले आहेत. आता जो व्हिडिओ होता इंग्रजीमध्ये तो आपण ऑडिओ ओव्हरव्ह्यूमध्ये मराठीत देखील कन्वर्ट करू शकतो. त्याचं माइंड मॅप आपण तयार करू शकतो. त्यानंतर त्याच पद्धतीने आपण त्याचं ब्रीफिंग करू शकतो, स्टडी गाईड तयार करू शकतो, FAQ तयार करू शकतो, टाईमलाईन देखील आपण तयार करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने हे अतिशय उपयोगी ठरणारं असं हे गुगलचं टूल आहे असं मला जाणवतं आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी एकदा तरी हे गुगल टूल वापर करून पाहावं. आणि अतिशय सोप्या पद्धतीचं हे टूल आहे. कुठल्याही प्रकारचे पैसे आपल्याला द्यावे लागत नाही. त्यानंतर फक्त आपलं गुगल अकाउंट जर असेल तर आपल्याला या टूलचा वापर करता येऊ शकतो. हे बघा, अशा पद्धतीने त्याच्यावर या व्हिडिओवर विस्तृत माहिती तयार झालेली आहे. फक्त इथे जर आपण त्यांचं सबस्क्रिप्शन घेतलं तर आपल्याला हे जे ॲप आहे हे मोठ्या प्रमाणात पाहता येऊ शकतं. तर त्यासाठी आपण अपग्रेड टू प्लस असं जर म्हटलं आणि त्यांची जी काही वर्गणी असेल ती जर आपण भरली तर आपल्याला हे टूल मोठ्या प्रमाणात वापरता येऊ शकतं. परंतु सध्या आपल्याला त्याची गरज नाही आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टी जरी याच्यावरनं काही करून घेतल्या तरीसुद्धा आपल्याला ते फ्रीमध्ये करता येऊ शकतं. आणि त्यामुळे आपण सर्वांनी हे ॲप नक्की एकदा वापरून पाहावं. आणि पुढे काही तुम्हाला काही सुचलं त्यामध्ये नवीन तर तुम्ही देखील अशा पद्धतीने एखादा व्हिडिओ करून तो सर्वांना सांगू शकता. किंवा तुम्हाला काही अडचणी असतील, मला काही येत असेल तर तुम्ही मला नक्की त्या पुढे जाऊन विचारू शकता. तर हा व्हिडिओ आपण सर्वांनी ऐकल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा एखादा चांगला व्हिडिओ तयार करून मी आपल्याकडे येईन. धन्यवाद.